वी हॅव टू वॉच AI दॅट वॉचेस अस. अशा मोनोटोनस जॉब, जे रिपिटेटिव्ह जॉब्स जे आहेत, हे जॉब्स नक्की जाणार आहे AI. जगातनं फ्रेशर्सचे 32% जॉब नाहीसे झाले आणि भारतातून 24% फ्रेशर्सचे जॉब नाहीसे झाले. हे जे काही AI आपल्याला देतो ते आपल्या विचाराने आपण ठरवायचं की हे बरोबर आहे. आमच्या प्रेक्षकांना AI इनेबल्ड सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचं आहे आणि ते कोणतेही इंजिनियर MCA वगैरे झालेले आहेत, तर त्यांनी ते कसं झालं पाहिजे? प्रत्येक पालकांनी आज एक लक्षात ठेवायला पाहिजे की एक एथिकल बिहेवियर हे सगळ्यात महत्त्वाचं झालं या जगात. मी सतत AI असं बोलतो, परंतु तितकंच मी जाणून की जे मानवात आहे ते AI मध्ये नाही. म्हणून मानव हा कधीही AIच्या वरचा आहे, हे आपण कधी विसरायला नाही. आपण काही नवं क्रिएट करू शकतो, तसं AI नाही करू शकतो. AIला तुम्ही काहीतरी द्या, त्याच्यातनं तो ॲनालिसिस करून देईल, त्याच्यातनं तो गायडन्स देईल, हे सगळं तो करेल. नवनिर्मिती तो नाही करू शकत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या थिंक स्किल्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ओरॅकलच्या ले ऑफ नंतर पुन्हा एकदा कोणते स्किल्स लागणार, जॉबचं काय होणार, AIमुळं नोकऱ्या जात आहेत का, या सगळ्या संदर्भातली चर्चा वेगानं वाढली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात ते वाढेल असं दिसतंय. अशा वेळेला नक्की AIचा काय इम्पॅक्ट होतोय, AI स्किल्स म्हणजे काय, AI कसं शिकायचं, हे सगळं समजून घेण्यासाठीचा आजचा पॉडकास्ट आहे. माझ्याबरोबर आहेत MKCLचे MD समीर पांडे सर. तर स्वागत आहे थिंकबँकवरती. सरांचा 35हून अधिक वर्षाचा अनुभव आहे. आत्ता महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, ज्याचा MSCIT कोर्स आपल्या सगळ्यांना माहीत असतो, पण या पलीकडेही MKCLचं खूप काम आहे. वेगवेगळ्या देशात काम आहे, ते सॉफ्टवेअरमध्ये आहे, ते कोर्सेसमध्ये आहे, ते क्लिकसारख्या प्लॅटफॉर्मबद्दल आहे. असंख्य गोष्टी आहेत. त्यातल्या बऱ्याच गोष्टी सरांनी वेगवेगळ्या कालावधीत लीड केल्या आहेत, वेगवेगळ्या देशात काम केलं आहे आणि आत्ता पूर्ण MKCL ते मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून लीड करतात. त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवातनं शिकवण्याच्या आणि स्वतःची सॉफ्टवेअर्स बनवून IT कंपनीही चालवण्याच्या अनुभवातनं मला हे सगळे मुद्दे समजून घ्यायचे, त्यासाठीचा आजचा पॉडकास्ट आहे. सर, पहिला प्रश्न हाच आहे की AI इतकी चर्चा चालू आहे. कोणी म्हणतं की त्याचा भाऊ आहे, पण दुसऱ्या बाजूला नोकऱ्या तर जाताना दिसत आहेत. मग वेगवेगळे रिपोर्ट येतात, कोर्सेराचा आला, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आला. नक्की AI बद्दल आत्ता जगात काय चालू आहे? नोकऱ्या जात आहेत का? AI स्किल्स नक्की काय आहेत? तुमचं आकलन काय? AI स्किल्स आता हा जो आहे ना, हा युगधर्म सारखा आहे. विनोबाजींनी याला युगधर्म म्हटलंय. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की जी काय अशी लाट येते त्याच्यापासून कोणीच वाचत नाही. जसं मोबाईल आला, माझे काही मित्र होते, त्यांनी असं सांगितलं की नाही मी मोबाईल अजिबात वापरणार नाही. आता मग ठीक आहे म्हटलं, आम्ही आपले वापरायला लागलो. काही वर्षांनी ते वापरायला लागले. त्याशिवाय ते राहूच शकत नाही. आता आपण मोबाईलशिवाय विचारच करू शकत नाही. परंतु AI असं आहे की आता AI शिकणं हळूहळू कमी होऊन, म्हणजे आता ते खूप वाढणार, परंतु त्याच्यानंतर असं होणार आहे की AI आपल्या जीवनातच असेल. म्हणजे तो प्रत्येक कृतीत आपला AI आमूलाग्र, म्हणजे एक महत्त्वाचा भाग त्याच्यात असणार आहे तो. त्यामुळं AI शिवाय जगणं हे आता शक्यच होणार नाही आहे. म्हणजे हा काही मोठा बाऊ नाही आहे की फुगा नाही आहे. हे रोजच्या आयुष्यात घडणारी आलेली ही सुनामी आहे. फक्त त्याच्यात मानवी बुद्धिमत्तेने आपण आपल्या संवेदना जपून, आपण आपली म्हणजे क्रिटिकल थिंकिंग वगैरे ह्या सगळ्या ज्या स्किल्स आहेत, हे जपून ठेवून AIच्या वरती त्याचं कसं वापरणं हे सगळ्यात महत्त्वाचं झालंय. राईट. एक वाक्य सांगतो मी, फार महत्त्वाचं वाक्य, की वी हॅव टू वॉच AI दॅट वॉचेस अस. म्हणजे असं झालंय ते की खूप साऱ्या गोष्टी आपण AIनी करतो, पण तो हॅल्युसिनेशन करतो का, तो करेक्ट उत्तर देतो का, त्याची ॲक्युरसी कशी आहे. आत्ता AI वरची अंधश्रद्धा खूप वाढत चालली. AIनी दिलं म्हणजे करेक्टच, तसं नाही आहे. हे जे काही AI आपल्याला देतो ते आपल्या विचाराने आपण ठरवायचं की हे बरोबर आहे का.
हे सगळ्यात मोठं स्किल आत्ता लागणारं स्किल आहे. अच्छा. आणि तुम्ही आत्ताच रेफर केलं की जॉब जात आहेत वगैरे वगैरे. आता इतके लाख जॉब गेले, ओरॅकलमध्ये एवढ्या लोकांचे जॉब गेले, असं काही काही आलेलं आहे ते. मला असं म्हणायचं की त्यांना जर उत्कृष्टपणे AI वापरता येत असतं, हम्म. जर असेल तर त्यांना दुसऱ्या कंपन्या पटकन उचलून घेतील. हम्म. कारण सध्या AI जाणणारे, थोडक्यात AI एनेबल्ड सॉफ्टवेअर डेव्हलपर्स हे मिळत नाही आहेत. बर. एक छोटंसं उदाहरण देतो. हो. आत्ता आम्ही MKCL मध्ये रिक्रुटमेंट केली. जुन्या काळी आम्ही काय करायचो, सॉफ्टवेअर डेव्हलपर घेताना एक ॲप्टिट्यूड टेस्ट घ्यायचो, शॉर्टलिस्ट करायचो आणि त्यांना हँड्स ऑनसाठी बोलवायचो. आता हँड्स ऑनसाठी बोलवल्यानंतर त्यांना आम्ही काय सांगायचो, हा असा प्रोग्राम लिहून दे, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये लिहून दे आणि 1 तासात हा मला लिहून दाखव. आणि मग तो आम्ही टेस्ट करायचो, तो त्याचं लॉजिक बरोबर आहे का, तो बरोबर आहे का, प्रोग्राम रन झाला का, वगैरे वगैरे वगैरे. मग आम्हाला ज्या स्किल, ज्या टेक्नॉलॉजीमध्ये गोलँगमध्ये पाहिजे का जावामध्ये पाहिजे असं वगैरे त्याच्यात आम्ही लिहायला लावायचो त्यांना. ह्या वर्षी आम्ही नवा प्रयोग केला आणि तो फार इंटरेस्टिंग झाला. आम्ही जे कोणी शॉर्टलिस्ट झालेले म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर ह्या पोस्टसाठी जे शॉर्टलिस्ट झालेले लोक होते त्यांना आम्ही बोलवलं. त्यांना असं सांगितलं की तुम्हाला इंटरनेट, सर्व AI टूल्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. बर. आम्हाला असा विषयाचा प्रोग्राम लिहून पाहिजे. थोडक्यात काय, एअर तिकीटिंग सिस्टीम असा प्रोग्राम लिहून पाहिजे आम्हाला. आणि तुम्हाला सगळं काही अवेलेबल आहे, 1 तास वेळ आहे, तुम्ही हे आम्हाला करून दाखवा. आणि आम्ही कुठलाही सुपरविजन तिथं केली नाही, काही गरजच नव्हती. पूर्ण इंटरनेट त्याच्या हाताशी होतं. आम्ही काय पाहिलं माहिती का, की ह्याला आधी प्रॉम्प्ट व्यवस्थित देता येतात का AIला. आणि मग तो 1 तास झाल्यानंतर आम्ही इव्हॅल्युएट केलं, कोणाचा प्रोग्राम रन झाला, बरोबर झाला का, वगैरे वगैरे. त्याच्यातनं शॉर्टलिस्ट करून आम्ही इंटरव्ह्यूला बोललो. लगेच दुपारी इंटरव्ह्यू घेतले. ते इंटरव्ह्यू मात्र असे घेतले की हा प्रोग्राम तुमचा रन झाला आहे, आता ना ही जी कंडिशन आहे या प्रोग्राममध्ये पुढच्या स्टेपला ही कंडिशन लागते, ती बदला आणि ती मॅन्युअली बदला, हाताने करा तुम्ही. त्याच्यासाठी AI नको आहे मला, ते तुम्ही म्हणजे AIने जे काही करून दिलंय त्याच्यावरती हे जाणतात का. हा एक नवा प्रयोग केला आणि तो इतका यशस्वी झाला. आत्ता जे कोणी आम्ही सिलेक्ट केलेत इतके जबरदस्त AI वापरणारी मुलं आम्हाला मिळाली आणि त्यांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो, आमचं एक काम जे 15 दिवस कमीत कमी लागत होतं ते 1.5 दिवसात झालं. अच्छा. अजून तुम्ही आमचं MKCLचंच उदाहरण दिलं म्हणून अजून एक सांगतो. हो. आम्ही आणि आमचे विवेक सावंत जे आमचे चीफ मेंटर, आम्ही सगळेच बसलो होतो आणि बसलो असताना असंच त्यांचं सरांचं असं हे होतं की एक कुठलाही प्रॉब्लेम असेल ना तर तो जॉमेट्राईज करायला पाहिजे. म्हणजे आता AI टूल्स काय करतात, AI टूल्स हे टेक्स्ट टू ऑडिओ, टेक्स्ट टू व्हिडिओ, टेक्स्ट टू ॲनिमेशन, टेक्स्ट टू ग्राफिक्स असे 6 प्रकार आहेत. त्या 6 प्रकारात एकमेकात कन्व्हर्जन करतात. तर ते म्हणाले की असा षटकोन करा आणि मग त्याच्यातनं आपण AI टूल्स शोधून काढू आपल्या MSCIT शिकवण्यासाठी. आणि ते सगळे ह्या कॅटेगरीत बसणार. प्लस टेक्स्टमध्ये तिथल्या तिथंच वेगवेगळे फॉर्मॅट आहेत टेक्स्टचे, वर्ड असेल, PDF असेल, वेगवेगळे फॉर्मॅट. त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा कन्व्हर्जन लागतं, ते सुद्धा तुम्हालाच AI करून देतो. हे करत असताना आम्ही आपलं ते मांडलं हातात. परंतु एक दिवशी सरांच्या डोक्यात आलं की ह्याचा सॉफ्टवेअर का नाही बनवायचा. आता आमची टीम आहे लर्निंग इनोव्हेशन्स प्रोग्राम म्हणून, ब्रिलियंट माणसं तिथे. म्हणजे MKCL ही एक जादूची पोतडी आहे असं डॉक्टर अनिल काकोडकर सर आमचे चेअरमन नेहमी म्हणतात. आणि असे हिरे आहेत आमच्याकडे. तर सरांनी असंच सांगितलं की असं करता येईल का आपल्याला की ह्याचं सॉफ्टवेअर बनवायचं. तर आता मला प्रश्न पडला की आता ते सॉफ्टवेअर बनवायचं म्हणजे द्या रिक्वायरमेंट लिहा, त्या द्या डेव्हलपर्सना, ते सगळं मग ते ॲनालिसिस करणार, मग काय कसं, मग डेटाबेस डिझाईन करणार आणि मग त्याच्यानंतर आमचं सॉफ्टवेअर तयार होणार, 1 महिना जाणार आपला.
ठीक आहे. त्या म्हणले नाही मला अर्जंट पाहिजे. म्हणजे मोहसिन म्हणून तिथं एक आहेत. ते म्हणाले की सर मी जरा प्रयत्न करू का, क्लॉड आलाय नवा. ठीक सर. दुपारचे मीटिंग झाली, 1 वाजला होता. संध्याकाळी 5:30ला ते माझ्याकडे आले. आपण सरांना दाखवूया आमचं सॉफ्टवेअर तयार झालं. मी अक्षरशः चाट पडलो. म्हटलं आधी बाबा मला दाखव, मग आपण जाऊया त्यांच्याकडे. त्यांनी मला दाखवलं. तुम्हाला मी सांगतो, एवढं अप्रतिम सॉफ्टवेअर. एकदम सिम्पल होतं ते, की टेक्स्ट टू ऑडिओ क्लिक केल्यावर त्याच्या कुठले टूल्स आहेत ते खाली दाखवायचे. त्याच्यावर ट्युटोरियल आमच्याकडं ते व्हिडिओज तयारच होते. ते सगळे खाली दाखवायचे आणि तिथंच त्यांना म्हणजे इंटरॅक्शन असं विद्यार्थ्यांचं घडवून आणून त्याला लगेच ते समजून द्यायचं आणि त्या टूलमध्ये जाऊ द्यायचं. आता प्रश्न म्हणजे मला आश्चर्यचकित झालो की अप्रतिम असं UI म्हणजे दिसायला सुंदर सॉफ्टवेअर, सहज वापरता येणं सॉफ्टवेअर. म्हणजे असं तुम्ही डेव्हलपर्सना देऊन 2 महिने घातलं तरी शक्य नव्हतं. ते दुपारच्या 2 ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत ते बनलं गेलं. त्याच्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती प्रॉम्प्ट कसा देताय तुम्ही. म्हणजे हे सगळं आधी आम्ही डिजिटल लिटरसी केली, तो कॉम्प्युटर वापरायचा कसा असं होतं. परंतु आता कॉम्प्युटरला काय सांगायचं, कसं सांगायचं, तर हे त्यांनी अप्रतिम केलं होतं. म्हणजे अक्षरशः 3-3.5 तासात ते सॉफ्टवेअर, त्यातले साधारण 2-2.5 तास तसे प्रॉम्प्ट लिहिण्यात गेले असतील. हार्डली ते देऊन मग 1 तास काहीतरी 1.5 तास त्याचा ते रिफाईन करण्यात गेले असतील. पण एवढा वेळ वाचू शकतो म्हणजे ही AIची कमाल आहे. तर तुम्ही जो MKCLचा अनुभव सांगितलात रिक्रुटमेंटचा, ह्याच्याबद्दल खूप फ्रेशरच्या मनात प्रश्न आहेत की कशी आता रिक्रुटमेंट होणार. तुम्ही म्हणाला 30% अप्रॉक्सिमेटली फ्रेशर्सचे जॉब जात आहेत. तर फ्रेशर्सनी ज्यांनी 4 वर्षापूर्वी निर्णय घेतलेला इंजिनियर व्हायचा आणि त्यांना माहीत नव्हतं की ही अशी लाट येणार आहे, त्यांनी आता कसं सर्व्हाइव्ह व्हायचं? हां, त्याचा अजून एक माझा मुद्दा तो एक आहे की दरवेळी आपण हे सगळेजण काय बघतात की एवढं मोठं पॅकेज आहे, एवढ्या लाखाचं पॅकेज मला मिळालं आणि ते बघत राहतात. आता तुम्ही बघा एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या सगळ्या लोकांना काढत चालल्यात. हे बेंचवर ठेवणं हे एक प्रकरण आलं. त्याच्यापेक्षा हे सगळे जे डेव्हलपर्सनी एक बघायला पाहिजे की मला सॉफ्टवेअर डेव्हलपरनी स्पेशली की असं बघायला पाहिजे की जिथं मला रिक्वायरमेंट ॲनालिसिस कस्टमरशी डायलॉग करून त्याला काय पाहिजे ते आधी मी समजून घेऊन त्याच्याप्रमाणे एक प्रोटोटाईप तयार करून त्याच्याप्रमाणे सॉफ्टवेअर डेव्हलप करून मला ते क्वालिटी चेक करून डिलिव्हर करायचं अशी कंप्लीट सॉफ्टवेअर लाईफ सायकलमधून मी जातो का. कारण काही कंपन्यांमध्ये असं असतं. आता माझ्याकडनं एक दुसरीकडे गेले होते ते परत आले आमच्याकडं. त्यांना असं झालं की त्यांना फक्त एक रिपोर्ट यायचा, एक डॉक्युमेंट यायचं, त्याच्याप्रमाणे एक रिपोर्ट बनवायचा. तो रिपोर्ट बनलेला कोड पाठवून द्यायचा त्याच्या सुपिरियरला. तो इव्हॅल्युएट करणार, तो त्याला करेक्शन करणार, परत तो त्याला देणार. दुसरा रिपोर्ट यायचा. दिवसातनं किती रिपोर्ट करायचे, कमीत कमी एवढे करायला पाहिजे वगैरे वगैरे अशा पद्धतीचं जॉब होता. अशा मोनोटोनस जॉब म्हणजे रिपिटेटिव्ह जॉब्स जे आहेत, हे जॉब्स नक्की जाणार आहे यामुळं. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे बघू नका. तुम्हाला असा होलसम एक्सपिरियन्स जो देतो जॉब, अशा भले छोट्या असतील त्या, पण आधी शिका. कारण हे पासआउट झाल्यानंतर त्यांनी खरोखर कष्ट करायला पाहिजेत. त्यांनी ते शिकायची वेळ आहे. ती शिकण्यात जास्ती खर्च करायला पाहिजे. तेव्हा मग तुम्ही पुढे जाऊन खूप काही डेव्हलप करू शकता. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं मध्ये मी एका कार्यक्रमात गेलो होतो तेव्हा अक्षय म्हात्रे, तो जो आत्ता 18 वर्षाच्या खालील क्रिकेट टीमचा कॅप्टन होता, त्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की मला जवळजवळ सकाळी मला 4 वाजता उठायचो, 5 वाजता माझे आजोबा मला घेऊन जायचे. 5वी-6वीत असल्यापासून आम्ही मग विरारहून निघायचो, लोकलनी यायचो, मुंबईत खेळायचो, परत रात्री जायचो. आजोबा त्याला घेऊन जायचे, आणायचे. मग त्याला असं विचारलं गेलं की तू बाबा उठायला कंटाळा नाही का करायचा? नाही म्हणे मला खूप आवडायचं. ते जो एक ध्यास घेतला होता किंवा दुसरा त्याच्याबरोबरचा एक खेळाडू आहे, त्यांनी असं सांगताना सांगितलं की मी रोज 10,000 चेंडू खेळतो. 10,000 चेंडू तुला किती वेळ लागतो? तो आय इन मीन 15 वर्षाचा आहे. म्हणलं मला साधारणपणे 12 तास लागतात.
मग या सगळ्यांना त्या इंटरव्ह्यूअरनी विचारलं, मुलाखतकाराने विचारलं की बाबा तुम्हाला हे नाही सोशल मीडिया वगैरे नाही नाही त्याच्यावर वेळ काय घालवायचा म्हणे. ते ठीक आहे म्हणे, परंतु आत्ता मग आम्हाला कष्ट करायचे. तर ही जी जाण आहे ना ती प्रत्येक जण जो पासआउट होतो त्याला पाहिजे की आत्ता हे वर्ष जे आहेत हे कष्ट करायचे वर्ष आहेत, शिकायचे वर्ष आहेत. आणि जर तुम्ही शिकलात तर तुम्ही तगाल. आणि हॅबिट ऑफ लर्निंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नवं जे येतं आहे त्याला पॉझिटिव्हली सामोरं जाऊन ते लवकर आत्मसात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सरांनी उल्लेख केला म्हणून याच थिंक बँकच्या एपिसोडच्या निमित्तानं आपण क्लॉड कसं वापरावं याचं गाईड MKCLच्या टीम बरोबरच लिहिलं आहे. सो हे थिंक गाईड जर का तुम्हाला हवा असेल तर आपला जो थिंक क्लबचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही हाय असा मेसेज पाठवा आणि हे गाईड आणि इतरही गाईड्स तुम्हाला उपलब्ध असतील. सरांनी क्लॉडचा उल्लेख केला म्हणून पटकन हा निरोप. आणि सर तुमचा जो प्रश्न किंवा तुमच्या उत्तरात तुम्ही जे म्हणालात की AI इनेबल्ड सॉफ्टवेअर डेव्हलपर, आमच्या प्रेक्षकांना AI इनेबल्ड सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचं आहे आणि ते कोणतेही इंजिनियर MCA वगैरे झालेले आहेत, तर त्यांनी ते कसं झालं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यात आहे की त्यांना आधी प्रोग्रॅमिंग यायला पाहिजे. जरी तुम्हाला थोडासा वेगळा एक पॉईंट मांडतो की जगातनं फ्रेशर्सचे 32% जॉब नाहीसे झालेत. बरं. आणि भारतातून 24% फ्रेशर्सचे जॉब नाहीसे झालेले आहेत. बरं. परंतु वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक रिपोर्ट येतो आहे, तो सांगतो की 176 कोटी नवे जॉब निर्माण होत आहेत. 92 कोटी जॉब आत्ताचे निघून जात आहेत. परंतु जे अस्तित्वात नसलेले असे 7.5 कोटी जॉब आत्ता तयार होत आहेत. बरं, जे आत्ता नाही आहेत पण जे आता नाही आहेत पण भविष्यात होतील. परंतु तुम्ही आता हा विचार करा की मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट शिकतोय, म्हणजे MCA वगैरे केलेलं आहे. मी अनेकदा पाहिलं की ह्या लोकांना किंवा CDACचा DAC कोर्स केलेले असतील, आमचा DST कोर्स केलेले असतील, ह्या लोक तयार असतात, तसे MCS असलेले पण तयार असतात. परंतु त्यांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं टूल ज्याने आता जग बदललं ते आलं आहे ते क्लॉड. आधी अँटी ग्रॅव्हिटी आलं होतं, त्याच्यावर क्लॉड आलं. क्लॉडमध्ये कोडिंगचं इतकं अप्रतिम टूल आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी आधी प्रोग्रॅमिंगमध्ये मात्र पारंगत असले पाहिजे. कारण क्लॉड काय देतोय ते बरोबर दिलं का, त्यांनी लॉजिक बरोबर लिहिलं का, हे सगळं जाणणं जितकं महत्त्वाचं आहे. परंतु आत्ता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही क्लॉड हातात घ्या. क्लॉडवर कोड असा वरती टॅब असतो, तिथं जाऊन तुम्ही छोटे छोटे प्रोग्रॅमिंग, छोटे छोटे विषय घ्या आणि त्याचे सॉफ्टवेअर तयार करण्याचा प्रयत्न करा. एक्झिक्युटेबल फाईल देतं क्लॉड, इतकं सुंदर आहे. म्हणजे मी एक त्याला सांगितलं होतं तर त्यांनी असं सांगितलं की तुझ्या मशीनवर असं सॉफ्टवेअरचं असं ॲड ऑन नाही आहे, त्याच्यामुळे हे सॉफ्टवेअर तुझ्याकडे चालत नाही, तर ते सुद्धा मी टाकू का तुझ्या मशीनवर? अर्थात तो परमिशन मागतो, मी ती परमिशन दिली. तर असे छोटे छोटे प्रॉम्प्ट्स देऊन आधी ते कसे प्रॉम्प्ट द्यायचे हे खरं शिकलं पाहिजे त्यांनी. आणि इस्पेशली सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करण्याचे प्रॉम्प्ट एक वेगळ्याच पद्धतीने लिहिले जातात. अच्छा. त्याच्यामध्ये अनेकदा काय होतं, एक साधा नुसता प्रॉम्प्ट देऊन टाकला एक 2-4 लाईनचा, तर तो खूप जास्ती टोकन, म्हणजे हे सगळे फ्री दिसतात पण स्पेसिफिक टोकनची लिमिट असते त्याला. मग तो काय करतो, काही असा प्रॉम्प्ट दिला तर भरपूर जास्ती टोकन कंझ्युम करतो आणि मग तुम्हाला ब्लॉक केलं जाईल. ते 8 तास आता तुम्ही वापरू शकत नाही. त्याच्याऐवजी जास्ती मोठा प्रॉम्प्ट, जास्ती डिटेल प्रॉम्प्ट तुम्ही जर दिला की प्रत्येक पेजवर हे असं हे पाहिजे, हे असे टेक्स्ट बॉक्स पाहिजे, त्याचे व्हॅलिडेशन्स असे पाहिजे, हे पाहिजे, हे सगळं सॅटिस्फाय झालं तर या बटनावर हे क्लिक केल्यावर हे झालं पाहिजे, असं व्यवस्थित त्यांनी जर इन्व्हिजन केलं. म्हणजे कागदावर आपण जेव्हा प्रोटोटाईप तयार करतो ना, तसं आधी प्रोटोटाईप तयार करून त्याचे प्रॉम्प्ट्स जर तयार केले. अजून एक गंमत सांगतो, मला जर काही सुंदर इमेज पाहिजे असेल ना, तर मी काय करतो, आधी ती इमेज मला तयार करायची असेल तर तो प्रॉम्प्ट कसा तयार करायचा, आधी मी ChatGPTला माझा प्रॉम्प्ट देतो साधा, आणि मग ChatGPTला सांगतो याचा प्रॉपर प्रॉम्प्ट तयार कर जो मी जेमिनायला देऊ शकतो.
आणि मग तो प्रॉम्प्ट मी जेमिनायला दिला तर म्हणजे जेमिनाय असं आहे की ते उत्कृष्ट नॅनो बनानानी इमेज खूप सुंदर तयार करतं, 4K क्वालिटीचं करतं असं. तर तसं असे प्रॉम्प्ट अजून आपण ChatGPTनं खूप छान पद्धतीनं करून घेऊ शकतो त्यातनं आणि ते रिफाईन करायचे. म्हणजे प्रॉम्प्ट दिलेला त्या LLMला, लार्ज लँग्वेज मॉडेलला समजला पाहिजे. हे स्किल खरं सॉफ्टवेअर डेव्हलपरचं आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रॉम्प्ट कसे देता, किती क्लॅरिटीने देता. म्हणजे तुम्ही साधारण 80% वेळ जर प्रॉम्प्ट लिहायला वापरला तर 20% वेळात, राहिलेल्या वेळात तुमचं हे सगळं सॉफ्टवेअर बनेल. हा जो मुद्दा आहे हा फार लोकांना माहीत नसतो की प्रॉम्प्ट आणि टोकन्स की जो कंपन्यात लागतो, समजा फ्री वापरताना काही लागणार नाही, पण कमर्शियल बिझनेसेसमध्ये वापरतो. चांगला प्रॉम्प्ट लिहायला मी शिकायचं कसं? असे खूप छान कोर्सेस यूट्यूबवर आहेत. आम्ही आमच्या MSCIT सुद्धा शिकवतो की प्रॉम्प्ट कसा लिहावा. त्याचे अनेक भाग आहेत. म्हणजे एक्झॅक्टली आउटपुट काय पाहिजे, त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन आधी द्यायला लागतं, बॅकग्राऊंड द्यायला लागतं, एक्झॅक्टली काय करायचं आहे प्रोसेस सांगायला लागते, आउटपुट काय पाहिजे ते एक्झॅक्टली सांगायला लागतं. असे वेगवेगळे भाग आहेत त्याचे. तर असे यूट्यूबवर खूप छान छान कोर्सेस आहे, फ्री आहेत. म्हणजे आज असं आहे की तुमच्यासमोर सगळं मांडून ठेवलं आहे, तुम्हाला फक्त ते शोधून घ्यायचं आहे. आणि हाच प्रॉम्प्ट की प्रॉम्प्ट कसा लिहावा हा तुम्ही ChatGPTला द्या, तर अप्रतिम उत्तर देतो. तरी लोकांना आता एवढंच वाटतं की ChatGPT म्हणजे AI, त्याच्या पुढं काहीच नाही. मी त्याच्यावरच येणार होतो की वर्ल्ड कप आणि IPL या सगळ्यामध्ये ChatGPT आणि जेमिनाय यांनी इतक्या जाहिराती केल्या की हे 2 टूल्स म्हणजेच AI असं वाटतं. तर आम्हाला प्लीज समजावून सांगा की AIचं विश्व नक्की काय आहे, त्याच्यात किती टूल्स आहेत आणि मला असं AI इनेबल्ड माझ्या क्षेत्रात व्हायला, नॉट जस्ट सॉफ्टवेअर डेव्हलपर, किती टूल शिकली पाहिजे? तुम्हाला मी सांगतो साधारणपणे आत्ता मार्केटमध्ये चालणारे, हे माझ्या अंदाजाने हे साधारण 1,500 तरी AI टूल्स अवेलेबल असतील. बरं. खूप जास्ती आहेत, म्हणजे हजारोच असतील, पण आपल्याकडे चालणारे चांगले असणारे असे 1,500 असतील. त्या 1,500त कॅटेगरायझेशन जर केलं, जसं मी तो जॉमेट्राईज केलेला प्रॉब्लेम होता की आत्ता मला काय पाहिजे, एक टेक्स्टमधनं ऑडिओमध्ये कन्व्हर्ट करायला पाहिजे किंवा टेक्स्टनी प्रोग्रामिंग करायला पाहिजे. असे सगळ्या जे काही आहेत त्याच्यासाठीचे वेगवेगळे टूल्स कुठले. तर आता सिम्पल सांगतो की तुम्हाला टेक्स्टचं इंटरॅक्शन करायचं असेल तर सिम्पल ChatGPT आहे. तुम्हाला जेव्हा इमेज तयार करायची असेल सुंदर, तर त्यासाठी तुम्ही मिडजर्नी वापरू शकता, कॅनव्हा AI वापरू शकता किंवा तुम्ही जेमिनायमध्ये नॅनो बनाना क्रिएट इमेज असं खाली बटन येतं, ते क्लिक करून ते वापरू शकता. बरं, तुम्हाला जर व्हिडिओ करायचा असेल तर हेजेनसारखं टूल नाही आहे. मी मध्ये एकदा माझं भाषण द्यायचं होतं, तर AIचा आविष्कार दाखवण्यासाठी नुकतंच आलेलं होतं हेजेन टूल. आणि ते मी काय केलं, माझं इमेज दिली, मला काय भाषण द्यायचं आहे ते मी ChatGPTला देऊन त्याचं रिफाईन करून घेतलं भाषण. ते भाषण मी हेजेनला दिलं आणि त्याच्यानंतर माझं व्हॉईस सॅम्पल हे 30 सेकंदाचं दिलं. त्यांनी साधारणपणे एक 15 मिनटं लावली असतील. माझा पूर्ण व्हिडिओ त्यांनी तयार केला त्या इमेजवरून, हातवारे, लिप मुवमेंट्स ॲब्सोल्युटली परफेक्ट. असं करून त्यांनी मला हे दिलं, हेजेननी करून दिलं. तसंच जर तुम्हाला डेटा ॲनालिसिस करायचं असेल तर जुलियस नावाचं अतिशय सुंदर ॲप आहे, ते तुम्ही वापरू शकता. क्लॉड हे कोवर्क नावाचं जे काही फंक्शन क्लॉडमध्ये आलं आहे, अमेझिंग फंक्शन आहे. त्याला मी सांगितलं की माझ्या मशीनवर असे एका डिरेक्टरीत 40 वर्ड फाईल्स पडल्यात, त्या माझ्या विषयवार तू त्याला डिव्हाइड कर, त्याचे फोल्डर कर आणि अशा पद्धतीने मला लगेच तू करून दे. फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये अथॉरिटी त्यांनी परमिशन घेतली, पण त्यांनी ते मला सगळं माझ्या मशीनच्या ड्राईव्हवरचं सगळे त्यांनी फाईल्स मला सेग्रिगेट करून फोल्डर्स करून दिले. त्याचबरोबर जर प्रोग्रॅमिंग करायचं असेल तर अँथ्रॉपिक आहे किंवा क्लॉड आहे, हे दोन्ही अप्रतिम आहेत.
रिसर्च करायचा असेल तर मग परप्लेक्सिटीला तुम्हाला जायला लागेल किंवा क्लॉडमध्येही खूप छान पद्धतीने रिसर्च तुम्ही करू शकता. तो रेफरन्सेस देतो. त्याला जर तुम्ही सांगितलं तर खरं सांगू का, आपण क्लॉडकडनं फॅक्ट्स घ्यायला पाहिजे आणि ते आपण म्हणजे आता नुसत्या ChatGPTला तुम्ही PDF देऊन त्याचा गोषवारा घेऊ शकता. परंतु असे रिपोर्ट्स कुठं कुठं आहेत, असा डेटा मला कुठं मिळेल, कुठल्या रिपोर्टमध्ये मिळेल, हे जर खरंच तुम्हाला बघायचं असेल तर मग तुम्ही क्लॉडमध्ये जायला पाहिजे. असे असे अनेक टूल्स आहेत. म्हणजे पण आम्ही जे MSCIT शिकवतो ते 125 टूल्स आता आम्ही शिकवतो. बरं. असं महाराष्ट्रात माझ्या मते कुठलाच कोर्स नाही आहे, आणि हा तर शासन मान्य आहे, असा कुठलाच कोर्स नाही की जो 125 टूल्स तुम्हाला शिकवतो एआयचे. म्हणजे तो डिजिटल लिटरसी तर शिकवतो, पण AIचे 125 टूल्स हे अगदी सिम्पल, मुलांना आवडणारं सुनो. आता त्याच्यात तुम्ही नुसता विषय देऊन गाणं बनतं, म्युझिक बनतं, सगळं होतं, पण ते थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं. पण त्याचबरोबर सिरियस टूल्स सुद्धा सगळे आम्ही शिकवतो त्याच्यामध्ये. आणि 125 टूल्समध्ये आम्ही बरेच सेग्रिगेशन्स पण केलेले आहेत. पण त्याच्यात अजून एक नवा भाग आहे. तुम्ही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वापरता, पण वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वापरताना त्यामध्ये आता ॲडिन्स आलेले आहेत. को पायलटचं ॲडिन आलेलं आहे, क्लॉडचं ॲडिन आलेलं आहे. इवन मी मगाशी सांगताना राहिलो, प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर गॅमा AI फार सुंदर आहे. beautiful.ai म्हणून आहे, तेही सुंदर प्रेझेंटेशन बनवतात. तर आता काय झालंय की मी आता पॉवर पॉईंटमध्ये खूप काही बनवायचो, परंतु आता मी जेव्हा गॅमा AIचं ॲडिन मी पॉवर पॉईंटमध्ये टाकतो तेव्हा माझी स्लाईड तयार असताना मी तिथं बाजूला प्रॉम्प्ट देतो की ही माझी स्लाईड आहे, याला अप्रोप्रिएट पिक्चर दे, याला ब्युटिफिकेशन करून दे, असं मी इझिली करू शकतो. म्हणजे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वापरताना त्याच्यात ॲडिन्स वापरून AI तिथं वापरणं, हे सगळ्या आता माझ्या मते मॅनेजमेंट, बिझनेस एक्झिक्युटिव्ह या सगळ्यांसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आता स्किल जरुरी आहे. पण म्हणजे मी ज्यावेळी MSCIT केला 2008 साली, तेव्हा तो डिजिटल लिटरसीचा कोर्स होता. AI लिटरसीवर जावं आणि तुमच्या कोर्समध्ये AI आणावं असं आत्ता तुम्हाला का वाटलं? आम्ही 25 वर्षापूर्वी आमच्या डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर राम ताकवले आणि विवेक सावंत सरांनी हे गव्हर्नमेंटला प्रपोजल दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आता लिटरेट म्हटलं तर कॉम्प्युटर लिटरेट असेल तर तो खरा लिटरेट, असे एक स्टँड त्यावेळेच्या सरकारने घेतलं आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ जन्माला आलं. दरवर्षी नाही, दर 3 महिन्यांनी आमचा सिलेबस बदलत होता. आणि हे सगळं ते विवेक सावंत सरांनी मार्केटला काय हवं आहे, कसं आहे, असं करत 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 त्यांनी सतत बदलत आणलं. नंतर 21st सेंचुरी जॉब स्किल्स, 21st सेंचुरी स्टडी स्किल्स, लाईफ स्किल्स, हे सगळे प्रकारचे असे डिजिटल इंडिया स्किल्स हे सगळे आणले. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेट हे तर आहेच आहे, आणि त्याचे नवे नवे व्हर्जन्स येत होते, नवे नवे त्याच्यामध्ये युटिलिटीज, फीचर्स येत होते. हे सगळे शिकणं फार महत्त्वाचं आहे. आत्ता काय होतं आहे माहिती का, खरं सांगतो, मी जेव्हा MBA झालेले विद्यार्थी घेतो ना, मला अगदी मनापासून जे खरं आहे ते सांगतो, त्यांना नीट पॉवर पॉईंट वापरता येत नाही, त्यांना वर्डचे फीचर्ससुद्धा येत नाहीत. आपल्याला मोबाईल वापरणं आणि काही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमध्ये काहीतरी थोडंसं लिहिणं म्हणजे वर्ड नाही आहे, एक्सेल नाही आहे. त्याच्यात आम्ही असं शिकवत होतो, त्याचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आम्ही हे शिकवतो की तुमची प्रोडक्टिव्हिटी त्याच्यातनं कशी वाढते. परंतु जेव्हा ही AIची लाट आली आणि आम्ही महाराष्ट्रात आज 2 कोटी लोकांना शिकवलं, विद्यार्थ्यांना शिकवलं, आणि असं माझ्या मते जगात कुठलंही उदाहरण नसू शकतं, आम्ही शोधतोय ते, की 2 कोटी विद्यार्थी एकाच कोर्सला रजिस्टर झालेले आहेत. हे महाराष्ट्र आहे. मी नेहमी म्हणतो ना, महाराष्ट्र पुरोगामी का आहे, महाराष्ट्र इतकं पुढं का आहे. आज गावोगावी, मी एक उदाहरण सांगतो, हे तुम्ही विषय काढला म्हणून, की 2003 साली आमचं एक
घोडेगावला एक सेंटर होतं. मी पुणे रिजनचा हेड होतो तेव्हा गेलो आणि मारुती चालवत त्या गावापर्यंत गेलो होतो. गावात वर असं एक छोट्याशा जिन्यानी वर गेलो. छोटीशी रूम होती, एवढीशीच अशी रूम. 5 कॉम्प्युटर त्यावेळी ठेवलेले होते. 2003 सालची गोष्ट आहे. आणि त्या लहान मुली एक 8वी-9वीच्या असतील, त्या शिकत होत्या हेडफोन लावून त्या काळी ई लर्निंगच्या माध्यमातून. आणि त्यावेळी सुद्धा ऑनलाईन एक्झाम होती. म्हणजे महाराष्ट्रात आत्ता MKCLनी इतके काही गोष्टी म्हणजे आम्ही पहिलं केलेल्या आहेत. जे ऑनलाईन ॲडमिशन्स असतील इंजिनिअरिंगच्या पहिल्या आम्ही केल्या. हे ऑनलाईन एक्झामिनेशन्स आम्ही पहिल्या घेतल्या. डिजिटल युनिव्हर्सिटी हे पहिलं आम्ही तयार केलं. अशा खूप गोष्टी ऑनलाईन म्हणजे रिक्रुटमेंट पहिली आम्ही ऑनलाईन रिक्रुटमेंट आम्ही केली सगळी. त्या खूप गोष्टी केल्या. तसं माझ्या डोक्यात आलं आणि आमचे जे की ते मॅनेजमेंट टीम आहे त्यांच्याशी सावंत सरांची आमची चर्चा झाली आणि मग आम्ही म्हटलं की आता आपल्याला विद्यार्थ्यांना AI रेडी करायला पाहिजे. डिजिटली लिटरेट झालेत ते होत असताना AIचे टूल्स शिकले नाही तर ते पुढच्या जगात आता तगूच शकणार नाही. म्हणून मग आमच्या मनात आलं की नाही आता 100 AI टूल्स आपण ॲड करूया. मग 100 AI टूल्स शोधणं हे फार मोठं अवघड होतं की त्याची म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी वाढवायला कुठले टूल्स वापरायला पाहिजे. मग ते आणले. पण ते आणताना असा एक माझे एक सिनियर जनरल मॅनेजर त्यांनी असं शब्द वापरला AI पॉवर्ड MSCIT. मग माझ्या डोक्यात आलं की AI पॉवर्ड MSCIT असेल म्हणजे मग नुसतं AI टूल शिकून उपयोग नाही. आम्ही AIचं ॲक्च्युली अनुभूती त्यांना द्यायला पाहिजे तिथं आमच्या सॉफ्टवेअरमध्ये. म्हणून मग आम्ही इव्हन एक क्रांती नावाचं सॉफ्टवेअर आणलं. ते असं नाव त्याचं असं दिलं की नॉलेज रिव्होल्युशन थ्रू NLP टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन. क्रांती. आता त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की आता कुठलाही आमचं लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे त्यामध्ये विद्यार्थी शिकत असतो. त्याला काही प्रश्न आला. आज माझ्या गावाकडं छोट्या छोट्या गावात सुद्धा आमचे सेंटर्स आहेत. तिथलेच लोक शिकवतात. असे कोणी बाहेरून येत नाहीत. तिथंच शिकवतात. तर तिथं शिकवताना त्यांना जर काही महत्त्वाचा प्रश्न आला आजपर्यंत ते तिथल्या तिथं सॉल्व्ह करत होते. परंतु माझं असं टूल आम्ही बनवलं विच माइट बी द फर्स्ट वन की असं मराठीत आता तो सगळ्या भारताच्या सर्व भाषांमध्ये उत्तर देतो. त्या लर्निंग ऑब्जेक्टवर त्या व्हिडिओवर जर काही प्रश्न आला तर मी तिथं विचारू शकतो, बोलून विचारू शकतो. तो बोलून उत्तर देते ती क्रांती आणि ती आपल्याला पाहिजे त्या भाषेत उत्तर देते. आणि हे उत्तर ते टॅग करून आम्ही ते जगातनं सगळे वेब सर्च करून काय उत्तर असेल ते परफेक्टली थोडक्या शब्दात आम्ही आणून त्यांच्यासमोर देतो. म्हणजे आम्ही नुसतंच AI टूल्स आणले नाहीत तर आता चॅटबॉटसुद्धा आपण AI एनेबल्ड आणला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला गावोगावी दिला. तुम्हाला मला सांगायला म्हणजे आनंद वाटतो आहे आणि आश्चर्यही तितकंच खूप आहे की मी आत्ता कणकवलीला गेलो होतो. त्या गावात एक मुलगी बसून अप्रतिम प्रॉम्प्ट मराठीत लिहित होती. आणि ते AIच्या टूल्सला तर प्रॉम्प्ट देऊन ती म्हणजे असे सुंदर सुंदर डिझाईन तयार केले तिने. काही व्हिडिओज तयार केले आणि ते मी बघत होतो. मी असा चाट पडलो की आज MKCL नसतं आणि MSCIT नसतं तर हिला कोणी शिकवलं असतं. आणि ही व्हिजन ही आमचे जे कोणी स्थापन केली आज आमचे डॉक्टर अनिल काकोडकर चेअरमन आहेत. तर या सगळ्या लोकांनी ही व्हिजन त्या काळी ठेवली होती 2001 साली की असा महाराष्ट्र रेडी व्हायला पाहिजे. अँड नाऊ वी आर मेकिंग महाराष्ट्र AI रेडी. सर कित्येक वेळेला असं वाटतं की AI हे सॉफ्टवेअर मधल्या लोकांना हवं, फार फार तर त्याच्या अवतीभोवतीच्या नॉलेज इकोसिस्टीम मधल्या लोकांना हवं. पण जगभरात असा ट्रेंड आहे की AI इज न्यू इलेक्ट्रिसिटी, की ते हॉरिझॉन्टल आहे आणि प्रत्येक क्षेत्रात AI लागेल. तर मी समजा नॉन टेकी असीन तर तरी पण मी AI शिकलं पाहिजे का? मग मला AIचा काय उपयोग आणि हाऊ दॅट विल हेल्प मी? आत्ता तुम्हाला AI शिकायलाच हवं. याचं कारण असं आहे की छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपली सायबर सिक्युरिटी कशी काय ठेवावी स्वतःची. फिशिंग हे सगळ्या गोष्टी इतक्या जोरात येत आहेत. त्या दृष्टीनं आता
फक्त 30 सेकंदाचं व्हॉइस सॅम्पल दिलं तुम्ही, तर आता ते टूल्स इथं नाही आहेत अवेलेबल, पण असे टूल्स अवेलेबल आहेत की ज्यांनी तुमच्या आवाजात आपण फोनवर बोलू शकतो. समोरच्याला तुमचा आवाज येईल, तुम्ही बोलत असताना तुमचा आवाज नाही, त्या माणसाचा आवाज येईल. पण हे सगळं जाणण्यासाठी ही लिटरसी फार महत्त्वाची आहे. किंवा असं काहीतरी ए आयनी होऊ शकतं, वी हॅव टू बी केअरफुल. हा एक मुद्दा आहे. मुद्दा दुसरा असा आहे की छोट्या छोट्या गोष्टीत अगदी हाऊसवाईफ्स असतील, त्यांना सुद्धा आज पदोपदी ए आयचा अनुभव आहेच आहे ना. साधं गुगल मॅप तुम्ही वापरता, ते ए आयचा एक आविष्कार आहे. तो तुम्हाला हे म्हणजे अनुभव तो देत असतो तो तुम्हाला. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये जे आलेलं आहे ते ए आयच आलेलं आहे सगळं. ते जाणणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पण हे जे नवे टूल्स आलेत, थोडक्यात आज फ्रीलान्सिंग जॉब्स, हे जगभरात करोडो फ्रीलान्सिंग जॉब्स अवेलेबल आहेत. फ्रीलान्सर नावाची एक वेबसाईट आहे, कोट्यावधी लोक त्याला रजिस्टर झालेले आहेत. आणि त्यामध्ये लॉग इन केल्यानंतर तुमचे स्किल टाका की तुम्हाला हे येत आहे आणि डॉलरमध्ये पैसे कमवू लागतात. हा एक एक्सपेरिमेंट MKCL केला. 15 लोक घेतले. त्यांना आधी आम्ही दर महिना काही सॅलरी देत होतो, कारण इनिशियली त्यांना आम्हाला तो एक्सपेरिमेंट करायचा होता. हे झालं 10 वर्षापूर्वी, 10-15 वर्षापूर्वी असेल. आणि त्यांनी वेगवेगळे जॉब्स त्यांना यायला लागले, ते घ्यायला लागले. इवन एक असा साधा जॉब होता की एकाने असं टाकलं होतं की मला रोज फोनवरून हे पुस्तक वाचून दाखवायचं आणि दर तासाचे एवढे पैसे मी देईन. असे सुद्धा आहेत जॉब. ते प्रोग्रामिंगचे जॉब असतील, डिझायनिंगचे जॉब असतील, वेगवेगळे, पण लाखो प्रकारचे जॉब्स तिथे अवेलेबल आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की गृहिणी असतील, कोणी गावाकडचे लोक असतील, त्या लोकांनी थोडं जर, आता मराठीतनं खूप सारं अवेलेबल होत चाललंय, या ए आयमुळं ते तर खूपच हे होत आहे. परंतु अशा पद्धतीनं ऑनलाईन जाऊन सुद्धा जर असे जॉब मिळाले तर ह्या ए आय टूल्स तुम्ही शिकून ते जॉब इझिली करून देऊ शकता. ही मोठी अपॉर्च्युनिटी, मोठी संधी आपल्या गावातल्या लोकांना आपल्या अगदी घरोघरी येऊ पाहते आहे. ही मोठी संधी आहे आणि जगभरातले म्हणजे डॉलर्समध्ये कमवायची ही संधी आहे. त्यामुळं ही एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे त्यांच्यापुढे. तर सातत्यानं एक शब्द आपल्या चर्चेत येतोय, जगभरात येतोय, ते म्हणजे स्किल स्किल स्किल. मग कोर्सेराचा स्किल रिपोर्ट आलेला आहे, आपण स्किल्सबद्दल बोलतोय. नक्की पुढचे 10 वर्ष मला टिकायचं असेल, थ्राईव्ह करायचं असेल कोणत्याही क्षेत्रात, विशेषतः नॉलेज इकॉनॉमीत, तर कोणती स्किल मला आली पाहिजे आणि त्यासाठी मी काय शिकलं पाहिजे? मी सतत ए आय ए आय ए आय असं बोलतोय, परंतु तितकंच मी जाणू नये की जे मानवात आहे ते ए आयमध्ये नाही. आज क्रिटिकल थिंकिंग म्हणजे मी फ्युचर ऑफ जॉब्स 2025चा रिपोर्ट आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा, तो वाचल्यानंतर त्याच्यामध्ये असं दिलं आहे की कुठले जॉब जाणार, कुठले जॉब जास्ती थ्रेट आहे, जाणार म्हणजे थ्रेट कोणाला आहे, कुठले जॉब नवे येणार वगैरे, हे सगळं दिलेलंच आहे. पण कुठले स्किल्स सगळ्यात महत्त्वाचे, त्याच्यात 1 नंबरचं स्किल त्यांनी दिलं आहे क्रिटिकल थिंकिंग. अच्छा. 2 नंबरचं स्किल त्यांनी दिलं आहे की ॲनालिटिकल थिंकिंग. आणि तिसरं महत्त्वाचं तुमची टेक्नॉलॉजिकल लिटरसी फार महत्त्वाची. म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जण हा टेक्नॉलॉजिकली लिटरेट असायला पाहिजे, म्हणजे तो डिजिटल लिटरेट असायला पाहिजे आणि आता ए आय लिटरेट असायला पाहिजे. परंतु हे सगळं असताना म्हणजे स्वतःचं कुतूहल, ए आय इज जनरेटिव्ह बट ह्युमन इज क्रिएटिव्ह. म्हणजे हा नवनिर्मिती करणारा मानव आहे. पण मानव हा कधीही ए आयच्या वरचा आहे, हे आपण कधी विसरायला नाही पाहिजे. आपण काही नवं क्रिएट करू शकतो, तसं ए आय नाही करू शकणार. ए आयला तुम्ही काहीतरी द्या, त्याच्यातनं तो ॲनालिसिस करून देईल, त्याच्यातनं तो गायडन्स देईल, हे सगळं तो करेल. नवनिर्मिती तो नाही करू शकत. त्यामुळं तसे जे स्किल्स आहेत, कुतूहल जपणं मनातलं, संवेदना जपणं आणि सहानुभूती, एम्पथी, हे सगळ्यात महत्त्वाचं स्किल. म्हणजे माणसांना जपणं
हे कधी ए आय नाही करू शकणार. हा तुम्हाला ॲनालिसिस करून देऊ शकतो गोष्टींची, हा तुम्हाला खूप सारी मदत करू शकतो, तो मदत देणारा आहे. परंतु हे जे काही जग आहे त्याच्यात आपण सगळे राहतोय, ह्या सगळ्यांना एकमेकाला सपोर्ट करणं, एकमेकाला मदत करून एकत्र जगणं, हे जे ह्युमन स्किल्स आहेत, सॉफ्ट स्किल्स, हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. असे अनेक स्किल, महत्त्वाचे स्किल त्यांनी दिलेत की जे ए आय वगैरे सगळं तुम्ही जाणता पण त्याच्या वर हवेत. म्हणजे ए आय, आपलं सुनो नावाचं ॲप, ते अगदी कविता रचतं, पण त्या कवितेला सुरेश भटांची मजा नाही आहे. त्या कवितेला कुसुमाग्रजांच्या कवितेचं असं आपण जसं एकदम दाद देतो असं कधीच होऊ शकत नाही. त्याच्यासाठी कुसुमाग्रज हवेत, त्यासाठी सुरेश भट हवेत. ही मजा आहे ती. म्हणजे म्हणून मानव का महत्त्वाचा आहे. आता अगदी सिम्पल सांगतो. आता तुमचा कॅमेरा आहे, तुम्ही साधं ChatGPTला सांगा की ह्या कॅमेऱ्याची आणि आपल्या डोळ्याची कंपॅरिझन कर. इतके अफाट कंपॅरिझन येते. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की ते हा कॅमेरा आपल्या डोळ्याला मॅचच करू शकत नाही. हा एक आपल्या प्रेक्षकांना सांगून आपण ChatGPTला त्यांनी द्यावं आणि विचारावं, ह्या दोन्हीची कंपॅरिझन करा. असंख्य पॅरामीटर येतात समोर. म्हणजे ह्युमन कसं आहे, आपण कसं बनलेलो आहे. नुकतंच आता आलंय की ए आयनी रेटिना स्कॅनिंग करून त्याच्यानी तुम्हाला पुढच्या 5 ते 10 वर्षात तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो का हे पण आता अनालिसिस करता यायला लागलं आहे. म्हणजे असं हेल्थच्या मध्ये तर अफाट पुढं गेलं आहे सगळं प्रकरण. म्हणजे चायनामध्ये 10,000 पेशंटना ट्रीट करणारं, अनालिसिस करणारं हॉस्पिटल तयार झालं, अशा बातम्या आहेत. काय डोळ्यांनी आपण पाहिलेलं नाही, पण ए आय एनेबल्ड हॉस्पिटल तयार झालं आहे तिथं. तुम्ही वेबवर सर्च करून बघू शकता हे. परंतु माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की एक सुंदर पुस्तक होतं की व्हॉट कॉम्प्युटर्स कॅनॉट डू. तसंच आहे की हे सगळं जे आहे ना, की ज्ञाननिर्मिती, त्याच्यानंतर सर्जनशीलता, संवेदनशीलता, हे सगळं ए आय नाही करू शकत. सो व्हॉट ए आय कॅनॉट डू, ह्युमन्स कॅन डू. दॅट इज इम्पॉर्टंट. असं आहे. हो, हे तर म्हणजे आत्ता आपण काही इमेजेस जनरेट झालेले बघितले, काही प्रेझेंटेशन्स बघितली, त्याच्यात एकसारखेपणा दिसतो या ए आय टूल्सनी केलेल्या. याच्याच पुढं घेऊन जायचं झालं तर हे जे वेगवेगळे फाउंडर्स आहेत, ओपनएआयपासून, अँथ्रोपिकपासून, यांच्या मुलाखती बघितल्या की ते एक बाब सांगतात की हे ए आय इम्प्लिमेंट करणं, हे ए आय लोकलाइज करणं, हा पण एक खूप मोठा कामाचा भाग भविष्यात राहील. आणि त्या एका मुलाखतीचा कॉन्टेक्स्ट दावोसमधल्या असा होता की भारतीयांना कुठं संधी, भारतीय कंपन्यांना कुठं संधी. तर ए आय इम्प्लिमेंटेशन ही तुम्हाला संधी वाटते का? त्याच्यात भारत गेल्या 20 वर्षात ज्या पद्धतीनं टेकमध्ये एक्झिक्युटर सर्व्हिस इकॉनॉमीत राहिला तसं राहील का, काय वाटतं? आता सगळ्यात महत्त्वाचा ए आय पुढं प्रश्न आहे. मी बघाशी जे फेशियल इमोशन डिटेक्शनबद्दल सांगितलं की त्याच्यामध्ये भारताचे डेटा सेट्स, मला अगदी कौतुक आहे की बारामतीत जो उसावर एक्सपेरिमेंट झाला, तो म्हणजे प्रत्येकाने जाऊन बघावा असा तो एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे इकडं ऊस दिसतो छोटा वाढलेला, तिथं ऊस दिसतो असा असा वरपर्यंत वाढलेला. त्याच्यानंतर त्याची जाडी किती, त्याच्यामध्ये जवळजवळ 7 फुटाचं अंतर. परंतु हे सगळं का होऊ शकलं? त्याला जरी ॲग्री पायलट वापरलं गेलं, आपले लंडनचे खूप चांगले एक्सपर्ट्स त्याच्यावर त्यांनी काम केलं, परंतु डेटा सेट्स आज सगळ्या आपल्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये अवेलेबल होते. सॅटेलाईट तर अवेलेबल होताच, परंतु त्या उसाला काय 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 हे करायला, म्हणजे मला आश्चर्यचकित झालो ते बघून की आज एका एकरात, समजा आता मी काय ॲग्रिकल्चर क्षेत्रातला नाही, पण ते म्हणतात की 30-40 टन ऊस निघू शकतो. तो 120 टन ऊस निघतो आणि त्यातलं सुक्रोजचं प्रमाणही जास्ती. म्हणजे असे एक्सपेरिमेंट हे जर झाले आपल्याकडं, आपल्या महाराष्ट्रात झाले, म्हणजे हे आपल्याकडच्या मुलांनी असे विषय घेऊन आपण गावाकडं अशा गोष्टी करायला पाहिजे. पण त्याच्यासाठी आता डेटा सेट तयार होणं फार जरुरी आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठी संधी आहे. अच्छा. कारण असे डेटा सेट तयार करणं देणं
आपल्याकडे खूप डेटा आहे, पण डेटा कधी कधी तो AI रिडेबल आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. अगदी सिम्पल सॉफ्टवेअरमधलं उदाहरण देतो. आपण एक सॉफ्टवेअरचं जुन्या काळी एक डेटाबेस तयार केलेला असतो, त्याचं हेडिंग असतं, ते काहीतरी ABC असं काही हेडिंग देतात त्या कॉलमला. कळणार कसं AIला काय आहे ते? जे AI रिडेबल डेटाबेसेस हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु डेटा सेट तयार करणं आणि भारतातले प्रॉब्लेम्स हे आपल्या भारतीयांनाच सोडवायला पाहिजेत. त्याच्यासाठी बाहेरच्या ट्रेंड LLM आणून उपयोग नाही आहे. LLM आपण ट्रेन करायला पाहिजे भारतीय डेटा सेटवर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यात मोठी आत्ता अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आहे की AI हा जास्तीत जास्त ग्रीन टेकमध्ये वापरला जातोय. सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये. आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी भारतासमोर आहे. आम्ही त्याच्यात बरंच काम करणार आहोत. ते कोर्सेसवर काम करतो आहेत आत्ता आणि खूप मोठं काम करायचा प्लॅन आहेच आमचा. परंतु एक ग्रीनटेकमध्ये AI कसा वापरायचा, सस्टेनेबिलिटीमध्ये AI कसे वापरायचा, एक मोठा प्रांत आहे. त्याच्यामध्ये पण आपल्या लोकांनी काम करायला पाहिजे. म्हणजे गांधीजींनी जे पंचक्रोशी डिफाईन केली, तिथले प्रॉब्लेम तिथल्या लोकांनी AIनी कसे सोडवायचे, हा विचार करणं हेच मानवी जीवनाचं कर्तव्य आत्ता मला वाटतं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न, AI बद्दलच्या बातम्या येत राहणार, प्रत्येक वेव्ह बरोबर फिअर, होप सगळं येत राहणार. असं वाटतं की हिमनगाच्या टोकासारखं आहे, माहिती आपल्याला 5% 95% खाली गेलंय. तर आमच्या सगळ्या व्ह्यूअर्सना सांगायचं असेल तुम्हाला, तर आम्ही सगळ्यांनी AI कडे बघण्याचा अप्रोच कसा असायला हवा? AI कडे कधीच म्हणजे काहीतरी एक मोठा अनर्थ होत आहे. इस्पेशली पालकांना असं वाटतं की मुलांना AI शिकवायचा का नाही शिकवायचा. त्याच्यामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की AIच सत्याग्रही हवा आणि सत्य आग्रही हवा. म्हणजे सत्यग्राही आणि सत्याग्रही, म्हणजे सत्याचा आग्रह करणाराही हवा आणि सत्यग्राही हवा. फक्त तो सत्यच सांगणारा हवा. अशा पद्धतीचे AI खरं त्याचे, आणि खूप आता जगात खूप त्याच्यावर प्रयत्न चालू आहेत. परंतु प्रत्येक पालकांनी आज एक लक्षात ठेवायला पाहिजे की एक एथिकल बिहेवियर हे सगळ्यात महत्त्वाचं झालं या जगात. काय मुलांनी आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, कारण हे एक दुधारी अस्त्र आहे. असंही होऊ शकतं, तसंही होऊ शकतं. परंतु त्याचा विधायक कार्यासाठी उपयोग कसा करावा, हे जर संस्कार मुलांना दिले आणि तुम्ही जर दिले असतील तर तुम्हाला काहीच काळजी नाही. तुम्ही जरूर त्यांना AI शिकवायला पाहिजे, कारण पुढच्या जगात AI शिवाय टिकणं हे शक्य नाही आहे. तो बबल वगैरे काही नाही आहे. तो काहीतरी मध्ये बबल येतो फुटतो असं वगैरे असं काही नाही. हे लाट ही येत राहिली आहे आणि पण ती इतक्या जोरात येते, इतके काही इनोव्हेशन्स होत आहेत की आम्ही काही एक रिपोर्ट लिहितो, तो 1 महिन्यात एवढा काही बदल झाला आता की त्याचं सगळं हेच निघून गेले सगळं. परंतु प्रत्येकाने खूप पॉझिटिव्हली ह्याच्याकडं पाहिलं पाहिजे. अशी वृत्ती पहिली तर आपली पाहिजे की जे येतंय त्याच्याकडं एक डोळस नजरेनं पाहून त्याचे काय चांगल्या गोष्टी त्या घेणं. त्यामुळं हे AIच्या चांगल्या गोष्टी घेणं, जसं आम्ही MSCITमध्ये स्पेसिफिकली आज माझे जे 5,000 सेंटर अक्रॉस महाराष्ट्र आहेत, त्यांना आधी आम्ही सगळं हे ट्रेन केलं की याचा नैतिकता त्या पद्धतीनं वापर कसा करायचा हे आधी विद्यार्थ्यांना पहिलं शिकवलं पाहिजे. म्हणजे आम्ही AIचे टूल शिकवताना पहिलं हे शिकवतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याचा वापर नीट पद्धतीने आपण केला पाहिजे कसा, म्हणजे गमतीसाठी वापर करावा, परंतु प्रत्येक ह्या गोष्टीला खूप पॉझिटिव्हली आपण बघितलं गेलं पाहिजे. आणि हा युगधर्म आहे. जसं मी पहिलं सांगितलं, विनोबा अत्यंत आवडते आहेत. विनोबांचा हा शब्दही मला फार आवडतो, युगधर्म. हा युगधर्म आहे, त्याला तुम्ही टाळून नाही चालणार. त्याला तुम्ही सामोरं जायला पाहिजे, त्या लाटेवर स्वार व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर कमांड मिळवायला पाहिजे. पण लक्षात हेच ठेवलं पाहिजे की ह्युमन इज सुप्रीम. AI वगैरे असे टूल्स येतील जातील, अजून नवे काहीतरी येतील, पण माणसाने एक सुंदर ते वाक्य आहे की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी जपली पाहिजे.
सर खूप खूप आभार. ए आयबद्दलच्या एवढ्या प्रश्नांना थेट उत्तरं आणि हँड्स ऑन ज्या संस्थेनं काम केले त्या संस्थेच्या अनुभवातून उत्तरं आम्हाला मिळाली. तुम्ही इतका वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो पुन्हा एकदा की क्लॉडचं गाईड आम्ही जे डेव्हलप केलं आहे तेही तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. धन्यवाद.